नमस्कार मंडळी. विनोदाचा पंखा वेगात सुरू करूया आणि हवेमध्ये हास्याचा गारवा पसरवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित सिनेमा चंद्रमुखी सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं चंद्रमुखीची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. सर्वप्रथम चंद्रमुखीचा नायक आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आदिनाथ कोठारे. पात्र नियोजन, दिग्दर्शन सहाय्य, दिग्दर्शकाला सहाय्य अशा सगळ्याच बाबतींमध्ये हिरिरीनं सहभाग घेणारी मंजिरी ओक. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि कुशल नृत्यांगना आमची मैत्रीण अमृता खानविलकर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, आता एका पुरस्कार सोहळ्यातील कमाल धमाल नियोजन आपण पाहणार आहोत आणि हा सावळ्या गोंधळानं गजबजलेला पुरस्कार सोहळा आपल्यासमोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या रावजी बसा भाऊजी प्रस्तुत कैलासवासी बंडू काकाराव सिने गौरव पुरस्कार 2022 मध्ये. को पावर्ड बाय अमृता खानविलकर लावणी डान्स क्लासेस चंद्रा आणि मंजिरी ओक अकॅडमी ऑफ हजबंड कंट्रोल. मी ओंकार राऊत या सोहळ्याद्वारे तुमच्यावर लादला गेलेला जबरदस्तीचा अँकर तुमचं स्वागत करतो. तर सोहळा सुरू झालेला आहे, तरी मला एक सोहळ्याविषयी काही गोष्टी सांगायच्या आहेत. हा सोहळा माझी आई मृणालिनी राऊत हिने सुरू केला आणि आम्हाला फॅमिली इन्कम मिळालं. म्हणजे मी एवढूसा असल्यापासून हा सोहळा सुरू आहे. मला आठवत आहे तेव्हा काही विजेते ट्रॉफीऐवजी मलाच उचलून घ्यायचे. माय कॉमेडी. तर जास्त वेळ लावत नाही, पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. पुढचा अवॉर्ड देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो ज्येष्ठ रंगकर्मी रंजन नगरकर यांना. रंजनजी. हळू 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 हळू. हो हो हो. अगं सॉरी. या 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 आज या जा पाया. बस बस बस. हो हो, निघा निघा निघा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. अरे बाप रे, आज हे आहे का? तर म्हाताऱ्याच्या 17व्या बेरिंगमध्ये रंजन नगर. आज स्किटच्या सुरुवातीलाच व्याकुळता आहे. 15 मिनिटं टिकेल. हे जे पाय थरथरतायत ते बेरिंग आहे का भीती? खालूनच म्हाताऱ्याचं बेरिंग आहे, वरचं पण बघा जरा. माफ करा मंडळी. तर पुढचा जो पुरस्कार आहे तो घोषित पुरस्कार आहे, त्याला नामांकन नाही आहेत. तर पुढचा पुरस्कार आम्ही देणार आहोत सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि विजेते आहेत ओंकार पवार. अरे अरे हिने दिला, मी काय देऊ? माफ करा. आता मी काय करू मला सांग. नाही हो हो, माफ करा. अगं तू काय दिलास अवॉर्ड? नव्हता द्यायचा काय? तुम्ही वांकार पवार बोलले, माझ्या डोक्यामध्ये तेच राहिला, मी देऊन टाकला अवॉर्ड.
अरे बापरे, नंबर 2. ए ओंक्या, तू एक काम कर, ह्यो अवॉर्ड ना या बुड्या आजोबाला देऊन टाक. मी देतो रे त्याला हा, आवड द्या. मला बोलायला मला देऊ दे हो, कुठे घे. हे, घे, घे. टाळ्या. टाळ्या वा 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 पवा यू कॅन गो. तर विजेत्यांचे अभिनंदन. रंजनजी जाऊ हा, नका, रे. 2 अवॉर्ड अजून द्यायचे आहेत. द्यायचेत का हो हो हा, देतो हा. लवकर करा हो हो हो. तर याच्यावर- पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता. हा घोषित पुरस्कार नाहीये, ह्याला नामांकन आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे ते बघूया. हा हा बघूया हा दे दे हा, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता MH 041517 अभिनंदन ये नाही रंजनजी ती हा. चिठ्ठी माझ्यासाठी होती. तर अभिनेत्याचं नाव नाहीये हे MH 04. म्हणलं असं MH 0 नाव कोणाचं माफ असतं? करा माफ करा. अगं, ही चिठ्ठी मला द्यायची होती ना, ते कुठे दिलीस? सॉरी सर, तुम्हाला द्यायची होती सिटी ती, पण ते बुड्या अंकलने घेऊन टाकली. अरे बापरे, रिटर्न्स. आज म्हणजे कॅरेक्टरचा सोमवार बाजारच लावलाय तुम्ही. का करताय एवढं? तुम्ही करून काही होणार नाही. आणि हे फक्त निवडक लोकांनाच घेतात, सगळ्यांना नाही घेत. काल मला स्वप्नात येऊन बोलले तुला घेणार नाही म्हणून. काय करायचं? बेस्ट ऍक्टरची चिठ्ठी कुठे? सॉरी सर, सर ते कुठेतरी गिरली वाटतं. गिरली वाटतं. अरे 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 ही काय भाषा आहे अरे माफ. गिरली नाही, मला कळतंय रंजनजी. आपण एक थोडा पटकन जाऊ हा, शकतो. सर सर मी 2 मिनिटात रिटर्न मारते सर. 2 मिनिटं सर. Return नको. ए, पळ पळ पळ. काय बोलली पळ पळ पळ. पळते. तू इकडेच थांब, मी जाते. मी इकडेच आहे, तू पळ. मी पळते, पण तू इकडेच थांब. ट्रॉफी घेऊन मी घेऊन येते ते. मी ट्रॉफी घेऊन अगं, येत ना, जाऊ. ए, पळ पळ. हे, पळाली ती. माफ करा रंजनजी, माफ करा. थोडा घोळ झालेला आहे मला. थोडं नाही रे मगापासून फक्त घोळत होतोय काय आहे ना राऊत ह्याच्यावर आहे ना बॉडी पेलवत नाही रे. हो, हो. सेन्सेशन संपल्यासारखे वाटतात ह्याचा काही उपयोगच नाही असं पाणी देऊ वाटतं. का तुम्हाला? पाणी देऊ का थोडं? आता काय रोपं लावू याच्यात पाणी टाकून सर हा अवॉर्ड अर्जंट मध्ये सलटवायला सांगितलंय सर. सलटवायला कोणाचा अवॉर्ड आहे? दे दे Award कोण? मी बेसलटवतो एक हा, मिनिट, हे आहे को- एक award. सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पूर्व अभिनेता आदिनाथ कोटारे. हा कुठला award आहे? हा कुठला award आहे? हे घ्या. नाही, हा award कुठला आहे? नाही, अरे या. हो कंट्रोल या. अजिनाजी आले आहे. द्या पुरस्कार, द्या आता तो पुरस्कार. दे दे सर 2 शब्द बोला ना. कशाला का बोला सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बोलले ते, धन्यवाद बोलले. चंद्रमुखी आमचा सिनेमा, त्यात दौलत देशमाने ही भूमिका मी साकारली आहे. बस ठीक आहे. आणि सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच मला तुम्ही अभिनयाचा पुरस्कार दिलाय. माझा अभिनय बघण्याआधीच खरंच खूप भारावून गेलोय मी. थँक्यू सो मच. बस झालं. आहेत. कोणी द्यायला सांगितलं हा पुरस्कार? प्रदर्शन पूर्व ऍक्टर. अरे कोणी सांगलं? हेमंत भाऊंनी सांगितलं हे? मग? सरांनी नाही सांगितलं हे. ते मागे ना ते मंजिरी मॅडम भेटल्या, तर त्या बोलल्या की माझी सगळी वार्ता झाली आहे, तर तुम्ही अर्जंट मध्ये हा अवॉर्ड सलटवा. सलटवा? अरे पाय दुखायला लागले ती कोण आहे मंजिरी वेगळा आदेश देणारी
हळू हळू कोण आहे मंजिरी? रंजन सर जरा नाजूकपणे हाताळावा लागणार आहे हा मॅटर. काय हा आपण चिडचिड करायची आणि कोणाला तरी रील बनवायला लागायचे घरी असं नको व्हायला. तर आपण ते सांभाळूया थोडं. उद्या नाही तर समोर बसून आपल्यावर कोण असणार असं नको ना. हा तर आपण पुढच्या अवॉर्डला जाऊयात. लवकर कर. अरे चला लवकर आज चला यार लवकर. अरे ओंकार, अरे अशा का आहेत रे या? काय नाही म्हणाले बाईंनो, काही म्हणाले नाही. तर प्रेक्षक जरा घरगुती कार्यक्रम असल्यामुळे थोडा हो. थोडा होईन, पुरे तर पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रदर्शित चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. आता या. सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट फिल्टर पाण्याचा काय पण अभिनेता गौरव मोरे. कोण आहे हा? वा. गौरव मोरे. अरे यांचा मी इथून डान्स करतोय. थांबवा त्याला. राहू द्या. ही ट्रॉफी द्या. अरे बाबा. Yes. हा. हे काय दिले? सर्वोत धरणीमुद्रण. हा काय अवॉर्ड आहे? माफ करा. धरणीमुद्रण. एक मिनिट मला बघू द्या. धरणीमुद्रण लिहिलं त्याच्यावर. ध्वनी मुद्रण आहे ते गौरव. अरे हा कुठला अवॉर्ड दिला मला? मी कोण नाही, बेस्ट ऍक्टर ना. द्या ना मला तो. एक बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड कुठे? सर लई ढूंढला कुठंच नाही भेटला सर. काय भेटला? सापडला म्हणणार. कोण बसलाय समोर? कमेंट्स अर्ध्या त्याच्यावर जातील. भेटल्या सापडल्यावर. सापडला का नाही सापडला? रांगेत नव्हत्या का लावल्या ट्रॉफीज? पावलं होते सर. मग कसा नाही सापडला तो? हेमंत कुठे? नाही सर, त्यांना काही बोलू नका सर. नाही, हेमंत सर तर तिकडे खोपच्यात ते कृतिका आणि लतिकाला नेपथ्य व्यवस्था शिकवतायत. काय काय शिकवतायत? नेपथ्य व्यवस्था. तुला आता कानफट फोडून मी नेतात. हेमंत पाय माझे दुखायला लागले रे. माफ कर. हेमंत शरीर तरंगत असं वाटायला एक लागलं. मिनिट. रंजन सर आय एम सो सॉरी. काय चाललंय? काय झालं? अरे किती घोळ घातलायस तू? माझ्या बाबांच्या नाटकात टेपऱ्या होतास म्हणून मी तुला ही जबाबदारी दिली ओळखीचा म्हणून. तर एवढा घोळ घातलास. काय ट्रॉफी आहेत? सर गोंधळ झालाय सर थोडस. मला माहितीये गोंधळ झालाय. का झाला? सर बॅकस्टेजला ना अंधार आहे सर. पोरी नाही ना ते ट्रॉफीवरचं नावच वाचायला वेळ लागतोय सर. बॅकस्टेजला अंधार नसणार तर माझ्या स्टेजवर असणार का? नाही सर, अरे बॅटऱ्या घे ना, टॉर्च मार आणि बघ. मोबाईलची बॅटरी डाऊन आहे सर. मारेन. सर ऐका ना सर, आमच्या सरांना डाटू नका ना प्लीज तुम्ही. त्यांची काय मिस्टेक नाहीये. ऍक्च्युली सगळा घोळ आहे ना त्या विजयनी घातलाय सर. विजय कोण? त्यांनी ना टेबल लॅम्पचा गुलूप फोडला. हा बल्ब म्हणतात त्याला. बल्ब. हा सर. गुलूप. हा सर तो फुटला सर. आम्ही पण अशी काचा सांभाळत चालतोय सर मागे. अडचण नाही सर. फटाक करणं आवाज येईल ना मी मारण्याचा. कोण आहे त्या मुली? सर आम्ही ह्या तम्मा सरांच्या शिबिरातले स्टुडंट आहोत सर. आमचे सर आहेत हे ते. तंब सर नाहीयेत ते. आमचे सर आहेत ते. नाही बाबा. अरे असू द्या शिबिरात इथं नाही. ए पोरी अरे काय चाललंय हे? शिबिरात आहे. त्यांची हे मग- पद्धतच आहे अशी शिकवायची सर. तर आम्हाला ऑन फील्ड एक्सपिरियन्स मिळावं म्हणून आम्हाला इकडे घेऊन आले आहेत ते. ए बाबा दे ना माझा अवॉर्ड. जाऊ दे ना मला. बाबा बसते खाली यार. मी अवॉर्ड देतो तुम्हाला. मी पाय माझे रे पाय. अरे तुम्ही मला- काय टेन्शन घेऊ नका सर. मी आतमध्ये जाते आणि अशी झाडी मारून परत येते सर. हा सर लगेच होईल. हा. झालं कर. जा, काय ती झाडी मार जा. तू इकडे थांब, ट्रॉफी घेऊन येते. आम्ही दुसरी ट्रॉफी तू इथे जाऊ तुम्ही- नको. जा. अरे जा का बाई. जा चल तिकडे. सर रागू नका सर. अरे रागू नका म्हणजे रागू नका. त्या गोळीची मी तुला
सांगितलेलं प्रोफेशनल मुली पाहिजेत म्हणून मला प्रोफेशनल अशर्स हवेत. तू इथे या शिबिरांच्या मुलींना तू इथे कामाला लावतोस. नाही सर सॉरी सर ते ट्रेनिंग दिलंय सर मी त्यांना हे दिलेलं ट्रेनिंग आहे. हो सर सर आपल्याला प्रोफेशनल परवडणार नव्हतं त्यांना बजेटच नव्हतं. बजेटचं काढू नकोस. ह्या कोण आहे? त्यांना तू काय अभिनय शिकवणार सर मी होता? त्यांना आहे ना असं काम करता करता शिकता येईल बा म्हणून नाही आणलंय सर सर. आम्ही सगळे अभिनय शिकणार हे आहोत पहा. म्हणजे कायिक वाचिक आणि नाशिक. एक मिनिट सर. एक मिनिट. नाशिक अभिनय मला सांग, व्याख्या सांग. नाशिक अभिनयाची व्याख्या काय आहे? अहो सर आमचं हे तंब सरांचं आहे ना हेतंब. हा नाशिकला आहे ना हे आहे फार्म हाऊस आहे तिकडं जाऊन आम्हाला अभिनय शिकवणार आहे नाशिक अभिनय. हे परी. तू कर गप्प बस. काय बोलते ही? अरे द्या ना माझा अवॉर्ड द्या ना, जाऊ दे ना रे मला. या बाबाच्या बाजूला मला उभं केलं, जाऊ दे ना. नाही माझ्यासोबत हा पण अजून इथेच आहे रे. गौरव सर. आवड देत. आता मी कुठे जायला पाहिजे तुमचं म्हणणं आहे? गौरव सर मी प्रियाला पाठवलं. लगेच. ए, प्रिया बाळा आली, आली. बरी बाळा आली, आली, आली. ये बाई पटपट ये. ये, ये, ये. हा. ये. घे माझ्या- तर सर्वोत्कृष्ट अभिनेता गौरव मोरे. घ्या, घ्या. एवढ्या मोठ्या पुरस्काराला नाही नाही म्हणायचं घ्या. अरे हे केळं आणि किती दिलेत? 5. कुणाचा लास्ट आहे हा? सॉरी सॉरी मला माफ कर. हे अरे तुम्ही या- एकच हे काय आहे? नाही ते हे सापडत नव्हतं ना ते यावर तर मग चंदू म्हणाला की नाश्ता मारायला सांग सगळ्यांना. नाश्ता मारायला एक काय बोलते रे ही बाई? सर. ठीक. हा काय ग? ते वेफर पण आहे वेफर आहेत. ते चंदू बसला तर चुरा आहे वेफरचा तो पण आणू का? तो आणायचाय. आडवं केळं घालीन घशात मी. आडवं. गप्प बस. सर रागू नका सर पोरगी गोंधळली सर. ए यार द्या ना मला माझा अवॉर्ड. सॉरी सॉरी सर. बसू नका अरे, तुम्ही. माफ काय भाषा आहे यांची? काय शिकवतोस तू त्यांना शिबिरात? इथे आहे हा? इथे आहे. तूच हा. अरे नाट्य शिबिर म्हणजे काय असलं पाहिजे? तू बाजार केलास का रे त्याचा? हा? नाही. तुला आम्ही बघतो. आणि पोरींनो तुम्हाला खरंच जर अभिनय शिकायचा असेल तर चांगल्या शिबिरात जा. लक्षात घ्या कला ही अशी गोष्ट आहे जिचा आदर केला पाहिजे आपण. अशा ठिकाणीच अभिनय शिका जिथे कलेचा प्रसार प्रचार आणि सेवा करता येईल. यांच्याकडे नका जाऊ. माझ्या तू नाट्य शिबिरामध्ये ये. भरत मुलींचं नाट्यशास्त्र शिकवतो मी. म्हणजे सर भरत जाधव पण येतात आणि टीना मुनीम पण येते. ह्यांचं तर वा 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 वा. पुरस्कार सोहळ्यामधला हा चिवचिवाट फारच छान होता. मस्त. हास्यरसिक प्रसाद दा काय म्हणाल? फार विलक्षण इव्हेंट होता आणि फार उत्तम कॅरेक्टरायझेशन होतं. हेमंत, ही जी नाट्य शिबिरं असतात ही कधी कधी प्रचंड फायद्याची ठरतात, कधी कधी प्रचंड महागात पडतात. मंजू मला नाट्य शिबिरातच भेटली. पण म्हणजे मी फायद्याचं म्हणलं ते पहिलं. बरं मंजूताई, तुम्ही जे विंगेतून या सगळ्यांना सांगितलं त्यांनी निभावलंय का? काय म्हणाल? अरे किती दुष्ट आहात सगळे. मलाही सोडलं नाही तुम्ही. आणि ते रीलचं जे काय आहे ते मी सांगते. एक मिनिट. मुळात ते सगळे रील त्याला करायचे असतात आणि मला करायला लागतात. माझ्यामुळे तो नाही करत, कळलं ना? पण एका गोष्टीवर माझा विश्वास आहे की सत्य कितीही लपवलं तरी या पद्धतीने बाहेर पडतं. या रेटनी मी खूप सत्य बाहेर सांगेन की मी लपवली आहे. आता हे शिबिर तुला खूप महागात पडेल. मजा येणार आहे. आज मजा येणार आहे. घरचे विषय इकडे काढायचे नाहीत. हा, घरचे विषय इकडे नाही काढायचे. नाही नाही पण हे कमाल आहे. या दोघी काय वेळ आहेत अरे तुम्ही दोघी. खलास खलास. तुम्ही सगळे बापात यार. ग्रेट ग्रेट. थँक्यू मंजूताई. थँक्यू गाईज. मंडळी, घरातील माणूस गेल्यानं डोळ्यात पाण्याचा हापूस टिपूस घेऊन बसली आहेत काही मंडळी. तुमच्या समोर ही आगळी वेगळी शोकसभा घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ताई ताई ताई
ताई आपल्या हातात होतं का आता हं? ज्याला जायचं होतं तो माणूस गेला ना. अण्णा गेले, आता आपण काय करू शकतो का? अण्णा गेले. अण्णा गेले. ताई अण्णा गेले. अण्णा. ताई ताई सावर स्वतः ताई 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 त्रास करून घ्यायचा नाही ताई. आता आवर स्वतःला. कशी आवरू? अंगी वणवा पेटला कशी सावरू? नाही मला ताई 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 इकडे ताई ताई इकडे ताई ताई इकडे इकडे ये बस ताई 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 चौघुले काका आले ताई. बस नाही बस 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 अण्णा गेले. अण्णा गेले. जाऊ दे मध्ये ताई हे दुःख आवर आता. ताई ताई असं करून चालणार नाही. हे दुःख आवर आता. नुसतं दुःख नाही, वजन पण आवर म्हणावं. अहो एवढ्या जोरात पडला माझा शुभ लाभचा स्टिकर झाला असता आता माहिती आहे? असं नाही ना एकदम करून चालणार. मी माफ करा, मी माफी मागतो. काय आमच्या अण्णांचं आमच्या ताईवर आणि ताई सांडण्यावर खूप प्रेम होतं. नाही बरोबर आहे, पण एकदम मग माझ्या घरात पण हा सीन झाला असता तर मग प्रॉब्लेम झाला असता ना. नाही, नाही. असं मी वरत बसतो त्यापेक्षा. बसा, वर बसा. या, बघ ताई तुम्ही वर वर बस. अण्णा. सावकाश. ताई दुःख म्हणजे ताई हे कभी खुशी कभी गम मध्ये रडतायत का? वाटलं मला. अरे याला काय अर्थ आहे? नाही वाटलं मला. आमच्या अण्णा गेले गाणं काय मला तसं वाटलं, असं टोन वाटलं मला. गाणं म्हण. नाही गाणं नाहीये, पण एकदम झालं काय म्हणजे मला काय झालं, मी सकाळी मार्केटमध्ये गेलो, बायकोनी मला फोन केला की असं असं अण्णांचं झालं. पण डायरेक्ट मार्केटमधून मी इथेच आलो. काय झालं काय नक्की? कालपर्यंत ठणठणीत होते, सकाळी केस कापायला सलून मध्ये गेले. सलून मधून येताना गल्लीमधून कोणीतरी ताजी मारली. अण्णा भिरभिरले. अण्णांना ताजी मारली कुणीतरी? अण्णांना कोणीतरी ताजी मारली. मग ते भिरभिरले तशाच अवस्थेत सोसायटीचे गेटवर आले. हा. तर आमच्या सोसायटीचा वॉचमॅन आहे ना, त्याने बघितलं आणि घपकन ऑपिंगो मारला. वॉचमॅनने अण्णांना ऑपिंगो मारलं? हो का? कसं काय? काय आमचे अण्णा आहेत ना, ते वॉचमॅन बरोबर ऑपिंगो बॅटिंगो खेळायचे. का म्हणजे त्यांची सवय नाही, होती. अण्णांले कष्टकऱ्यांविषयी अशी विशेष सहानुभूती होती. बरं बरं. त्यांना योग्य मार्गात आणण्यासाठी ना ते कायम अशा वेगवेगळ्या कल्पना करायचे.
अच्छा अच्छा म्हणून वॉचमनची त्यांना आहे ना ते ओपिंगो बिटिंगो लावलं होतं. अच्छा 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 मोलकरणी शिबी स्टॅच्यू लावलं होतं. मोलकर्णीशी स्टॅच्यू लावला हो ओके. मोलकरींना शाव घडल्या जागेत जर असली ना की ती लगेच स्टॅच्यू करायची. पण आमच्या एका विशिष्ट ठिकाणी असे स्वतः स्टॅच्यू झाल्यानं आपलं फोन ऑफ करीन. काळजी घ्या. अरे काय चाललंय अरे यार कसं तुम्ही अहो अण्णा गेलेत ना हे काय चाललंय मुळात इथे भिंत आहे इथे मुळात भिंत असताना तुम्ही काय इथले बघू नका इथं. आणि ह्या पण विचित्र रडत आहेत ना असं करू नका ना अशी कभी खुशी कभी गम झाला आता हे असं नका. ओ ताई ओ ओंक्या ताई ताई बोल. अण्णा 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 काय झालं अण्णा 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 हो हो काय म्हणतायत त्या काय म्हणतायत अण्णांना अण्णा अण्णांना नान्ना म्हणजे अण्णांना अण्णा अण्णांना अण्णा अण्णा ताई ऐका 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 ताई हे करू नका हे बघा ताई ताई मी आहे ताई 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 ऐका हे बघा ओ ऐका ऐका इकडे बघा हा अण्णा गेलेत ना हा हे बघ दोन्ही हात द्या तुमचे दोन्ही हात द्या अरे! हे बघा शांत राहायला पाहिजे मला सांगा ओंक्या काकांनी प्रसाद म्हणून आंबे आणले जा आतमध्ये नेऊन ठेव. नाही अरे नाही आंबे त्याच्यासाठी नाही आणले घरी पाहुणे येणार बायकोनी सांगितलं मला नाही ताई बोलली प्रसाद आहे. अरे ताई गेली ह्याच्यात नाही एक मिनिट अहो हे आंबे माझ्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणून आणलेत मी प्रसाद म्हणून नाही आणलेत आंबे नाही. हा ठीक आहे अरे हरकत नाही. तुम्ही काळजी घ्या दुःखाची वेळ आहे कसे दिले डझन. काय आपल्या हातात असतं का देवाच्या हातात असतं आपण नाही आंबे कसे दिले डझन. 1000 रुपये देवगडचे आहेत. हा ना हे आहे देवगडचे आहेत चोखायचे आहेत. काय चोखायचे आहेत का कापून खायचे आहेत आंबे. आम्ही चोकायचे आहेत कापून खायचे तर अण्णा गेलेत त्याचं आपण काहीतरी बोलूया काय होते स्किटच्या मध्यावरून एकदम विषय बदलला होते अण्णा गेले हा आंबा अण्णा माझ्या अण्णांना आंबा खूप आवडायचा. आंबा कुणाला आवडत नाही आता असे दुपारी ना गॅलरीत उभे राहायचे आणि ना असे चोखत बघा आणि ना संध्याकाळ झाली की ते बाठीचे धागे अडकतात ते काढत बसायचे. हो आपण काय करणार आता त्याला आठवणी असतात. एकदा तर दुपारी आंबा खात उभे होते गॅलरीत माकड आला आणि कानफडीत मारली. अण्णांच्या का त्याला पण आंबा हवा होता ना. अच्छा ओंक्या आता त्या माकडाने कोणाच्या कानाखाली मारायची रे. नाही ए बाई काय सांगायचं त्या माकडाला. अण्णा ताई पाडाला पिकलाय आंबा मी ओंक्या मला ना आता काय कळत. हे दुःख आता ऐका ओय, अण्णा, ऐका हो 2 आंबे द्या 2 आंबे.
हे बघा ताई, आता ह्या सगळं दुःख विसरायला हवं तुम्हाला. दुसरीकडे मन रिझवायला हवं. अनेक गोष्टी आहेत, वाचन करा, गाणी ऐका. चंद्रमुखी नवीन पिक्चर येतोय, त्यात एक सुंदर गाणं आहे, बत्ताशा रात ही या देवी बत्ताशा रात ही माझी रंगली बत्ताशा. हा? चंद्र आहे ना चंद्र आहे. नाही, ते आधी ऍक्च्युली बत्ताशावर गाणं होतं, मग अमृताची ओळख निघाली म्हणून मग ते फिरवलं. हे केलं. म्हणजे मुद्दा तो नाहीये, म्हणजे तो मुद्दा नाहीये, पण मुद्दा हाच आहे की तुम्ही मन रमवलं पाहिजे ना त्याच्यात. ओंक्या, ताई, ती अगरबत्ती बघ कशी वाकडी झाली आहे, त्या स्टँडचं काही ते कर. अगं ताई, मी ते कधीपासून करतो, पण ती नीट नाही राहत. काय करू? अरे काकांकडून एक आंबा घे आणि त्याच्यात खोच. हे आता तुम्ही हे जास्त करायला लागलं, तर तुम्हाला आंबा हवाय का? नाही मला सगळ्यांना आंबा हवाय का? हे चुकीचं आहे तुमचं. सारखं आंब्यावर तुम्ही काय लक्ष देताय? तुम्ही काय सारखं आंबा करताय हो? आमचा एक माणूस गेला इथे, त्या धक्क्यात आम्ही सावरतो, तुम्ही आंब्याचं काय कौतुक सांगताय? सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. असं कसं म्हणायचं तुम्हाला? आम्ही कशातून जातोय आम्हाला आमचं माहिती आहे ना. हो, पण हे पण मागचे 4 महिने आम्ही त्याच्यातून जातोय. 4 महिने म्हणजे? मग म्हणजे मला कळलं नाही. 4 महिन्यांपूर्वी अण्णांचा ऍक्सिडेंट झाला होता. अण्णांचं? हो, बस सांगतो. बस काय झालं, काय होतं पण? सांगतो काय झालं, कसं सांगू तुम्हाला. 3 आंबे द्या. नाही आंबे राहू दे. मी देतो, परत देतो. फक्त सांगतो. हे बघा, समजा हे आमचे अण्णा आहेत, आणि त्यांचे मित्र सावंत काका. हां ते दोघे रिक्षेतून जात होते. हां रिक्षेतून जात आहेत आणि समोरून एक टेम्पो आला. हां. भरधाव वेगाने टेम्पो आला आणि बापरे, कल्पना नव्हती. कल्पना 4 महिन्यापूर्वी झालं? 4 महिन्यापूर्वी झालं. काय झालं तुम्हाला सांगतो. पण त्यांना लागलं असेल का? लागलं. हे बघा, हे सावंत काका आहेत ना, सावंत काकांचा पायच कापला होता. परफेक्ट. आय डिडंट नो अबाउट इट. आय मीन, पाय कापला सावंत. सांगणार तरी काय आम्ही. मग एकच पाय कापला का? नाही, काकांचं काय झालं, हाताला थोडं लागलं. हं? नंतर थोडा मुकामारही लागला. हां. त्यामुळे त्यांना तर कसं बसं आम्ही दवाखान्यात नेलं. पण अण्णांचं म्हणाल तर अण्णांचं? अण्णांच्या पायालाही लागलं, त्यांच्या पोटालाही लागलं, त्यांच्या पाठीलाही लागलं आणि डोक्यालाही लागलं. अरे बाप रे, वाटलं नव्हतं, काही कळवलं पण नाही हो. घरी स्नेहल पण काही बोलली नाही मला. नाही, आम्ही कळूच दिलं नाही तर सांगतील काय तुम्हाला. काय सांगताय की? आणि मग रिक्षाचं काय झालं? रिक्षा, एक मिनिट द्या इकडे. रिक्षेची अवस्था या बाटीसारखी झाली. रिक्षेचं काय चुरलं नाही. अरे बापरे, हे खरंच कल्पना नव्हती. हे पण म्हणजे या सगळ्यामध्ये अण्णांची चूक होती. नाही, असं कसं म्हणतो? नाही, बिचारा म्हातारा त्यांनी- माणूस आहे. मग काय झालं, त्यांनी वेळेत जर प्रसंगावधान दाखवलं असतं ना, तर हा अपघात टळला असता. हो, प्रसंगावर कसा माणूस दाखवणार? 80 वर्षाचा माणूस आहे. नाही नाही, मी सांगतो ना तुम्हाला. आता बघा, एक मिनिट बघा. अण्णा, हे सावंत काका आहेत. हा टेम्पो इथेच होय. आहे. ते रिक्षेतून जात आहेत, भरधाव वेगाने समोर टेम्पो येतोय. त्यांना ज्या क्षणाला कळलं की टेम्पो आपल्याकडे येतोय, त्यांनी फक्त उडी मारून पळून जायला पाहिजे. म्हणजे टेम्पो कसा त्याच्या स्पीडने कुठेतरी गेला असता ना. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे त्यांना कसं कळणार ना? म्हातारा माणूस आहे ना तो. मान्य आहे. त्यांना हे करता नाही आलं, पण त्यांनी निदान ते रिक्षेत बसले होते. हो, बसले होते. समोर टेम्पो आला. भरधाव वेगाने हो, आला आणि नाही, उडी मारून जाण्याची आयडिया चांगली होती. अच्छा. टेम्पो जाते की फिरला असता तो पण गेला. अच्छा. पण anyway, पण आता शेवटी काय नियती असते बघा. बघा ना, जे व्हायचं होतं ते झालं. हॉरिबल झालं. असो ताई, काळजी घ्या स्वतःची. येतो मी. चला. ऐका अण्णा, तीनच आंबे उरले? अहो, मी 1 डझन आंबे आणले होते ना, 3च आंबे उरले त्याच्यात. बाकीचे कुठे आहेत? हल्ली डझन मध्ये 3च आंबे असतात. तुझ्या हापूस आंब्याप्रमाणे अतिशय गोड आणि रसाळ परफॉर्मन्स. मस्त. सई, मुलींना जुजबी तर मिळूच शकते. कडक परफॉर्मन्स, कडक.
हापूस आंब्याप्रमाणेच गोड दिसणाऱ्या आणि असणाऱ्या अभिनेत्रीला विचारूया तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. अम्मो. सम्या दादा आय लव्ह यू यार. आणि वनिता ओ माय गॉड मला इतकं आवडलंय. तुझा वावर होता संपूर्ण स्टेजवरती आणि तू खाऊन टाकलंस या चौघांना लिटरली. आणि ए. मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मला तुम्ही ते जे काही केलं ते मला फार आवडलं. आणि म्हणजे मी तुमच्याशी बोलत बसू शकते इतकी मी तुमची फॅन. ओमक्या तुझ्याशी बोलताना आवाज त्याचा change दुसरा झालाय. ऍक्ट गेला ब्लँक झाला तो आता. त्याचा दुसरा ऍक्ट आता तो करणार नाही. तुझं काम बघून महाराष्ट्रातली जनता होते क्षणोक्षणी सुखी. प्लीज विसरू नको तुझी चंद्रमुखी. ओमकार जोक्स आपण ती सिरियसली तुझी फॅन आहे. तिला खूप काम आवडतं तुझं. थँक्यू मॅडम. मंडळी, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत बनला आहे एका बँकेचा मॅनेजर आणि त्याच्याकडे लोन मागायला आली आहे पुन्हा एकदा तीच अतरंगी फॅमिली. अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. एक्सक्यूज मी जानेमन. अरे काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही जानेमन आहो ना? कुठल्या अँगलने मी तुम्हाला जानेमन वाटतो? बघा नाही ते तसं नव्हं. ती काउंटर नंबर 5 वर बाई बसली ना, हा. ती आम्हाला म्हटली तुम्हाला लोन पाहिजे असेल तर जानेमनला भेटा म्हणून. जानेमन नाही मॅनेजरला भेटा असं बोलली असेल ती. नाही तिच्या उच्चारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल मग. तिच्या उच्चारांमध्ये नाही तुमच्या ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ती काय आला मला जानेमन म्हणेल. प्रयत्न करून बघा. बोलेल जानेमन तुम्हाला. फालतूपणा करू नका. नाही, नाही. मी इथला मॅनेजर आहे कामाच्या बोला. होय काय? हा. मी प्रभाकर मोरे, मा? चिपळूणचा पारेस म्हणे. मग मी काय करू? मला पटकन तुम्ही लोन देऊन टाका बघू. मला लय घाई आहे. अरे हो आमच्या शेजारी आहे ना पापडाचा चुरा स्वस्तात मिळतोय. मग? तिकडे मी नंबर लावून आलोय. काय समजले तर पटकन लोन देऊन टाका. ए दत्तू पिशवी आणलीस ना? हा, हे. आणि हे बघा 100 आणि 500च्याच नोटा द्या. अरे लोन म्हणजे काय बाजी आहे पिशवीत घेऊन चालले तुम्ही? लोनची एक प्रोसेस असते, एक प्रोसिजर असते, काही डॉक्युमेंट्स लागतात, काही कंडिशन्स असतात. तुम्ही 1 मिनिट बसा बसा इथे बसा. बसून घ्या. मी सांगतो सगळं समजून समजावून सांगते. सांगतो. बसा बसा बसा. हा मला सांगा तुम्हाला कशासाठी लोन पाहिजे? नाही ती आमच्या बाजूची बाई आहे ना ती आमका बोलली की तुमका जर धंदो सुरू करूचो असात तर बँकेतनं लोन गावताला म्हणून. या कोण? गावडेबाई ना? हा. ती आमच्या सालीची मनीषा कोयराला. आणि तुम्ही कोण? अजय देवगण का जॅकी श्रॉफ? त्या जॅकी श्रॉफची पोटरी आहे ना ती तुमच्यापेक्षा चिकनी दिसता. वसाडे दिवस रात्र मी हाफ चड्डीवर घरात फिरत असतो. ऐक्या. तेव्हा माझी दिसली नाही तुला पोटरी? अरे घरात एवढा चिकना नवरा असताना तू जॅकीच्या पोटऱ्या बघतेस. आणि तुम्ही त्या गावड्या बाई मनीषा कोयराला करतास ते ता चालता? अख्खी चाल तिला मनीषा कोरायला पण बोलते. तुम्ही बोलताला नाही लाज बोल- वाटणार काय लाज वाटणार काय? एवढं मोठं पोरगं झालं तरी बोलताला. हे बघ हे मला बोलू नको. विषय कुणी काढला? या वसाड्यान विषय काढला नाही. याला बोल ना मग. मी कुठे विषय काढला? नाही तर कुणी काढला विषय? जी कोण गावडेबाई आहे त्यांच्याबद्दल नाही विचारलं मी. या कोण बाई आहेत त्यांच्याबद्दल विचारलं. काय पाहिजे मी हा, काय? तुम्ही. मी रशिका बर यांची बायको. असं आणि हे कोण आहे बयानभूत? हाय तो आमचं नाईलाज म्हणजे आमचं दत्तू. असं तुम्हाला स्टार्टअप साठी लोन पाहिजे का? ता काय असतं आणि नवीन बिझनेस साठी लोन पाहिजे हा, का? business करतो. हा, हा. आमच्याकडे असे चांगले चांगले ऑप्शन्स आहेत बुवा. तर मला हे सांगा आधी तुम्हाला कुठला बिझनेस सुरू करायचा आहे? आमका ना आंबावडीचं बिझनेस करूचं. हा आंबावडी माझ्या वीक पॉइंट आहे. गैर आवडते मला. तुमका आवडतं काय
आंबावडी माझ्या हातात लय चांगली चव आहे. तुम्ही ना माझ्या हातचं खाऊनच बघा 30-40 लाखाचं लोन देताच मी घेऊन आलोय. मग घ्या घेऊ. घ्या किती पाहिजे? एक काय 2-3 घ्या घ्या, खाऊन घ्या. बघा. दोन घेतो हा. नाही हो माझ्या हातात चव चव आहे. आहे. लोकांना नाव काढतात हो, माहिती आहे. बरी या काय आवडली? कमाल कमाल काय आहे ना एकदम टेस्टी आहे. आहे ना? आहे, आहे. याच्यावर पाणी पिऊ नको नाही तर पोटात दुखते काय बाकी काय भारी 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 बरं तुम्हा हे जे बिझनेसचं तुमचं मॉडेल आहे ना ते नीट समजावून सांगा. ते मी सांगतो कसं आहे सध्या आंब्याचा सीझन आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात आंबे भेटेल तुम्हाला भेटले. पण कसं प्रत्येकाला ना आंबा असा नीट खाता येत नाही. खरंय खरंय. आंबा खाताना काय करतात लोक माहितीये काय हा त्याच्या सालीला नाही तर कोईला थोडासा असा घर शिल्लक राहतो. मग आमचा दत्तू काय करतो काय? खिडकीत असा गुलकर हात जातो ते साली कैरी सगळ्या गोला करतो आणि घरात घेऊन येतो. आणि ही आहे ना ही आमची बायको ही कचरा कुंडीच्या बाजूला पडलेली असतात बघा साली कोई त्या सगळ्या गोला करून घरात आणते. मग त्याचा घर असा आम्ही खरडवून काढतो आणि त्याच्या आम्ही वड्या बनवतो. काय समजलं? साहेबांनो वखारी कशा काढतात? काय लोकांनी फेकून दिलेले चोखून दिलेले जे आंबे असतात त्याची तुम्ही आंबावडी मला खाऊ घालताय. नाही अरे दलिंदरांनो निघा तुम्ही. नाही ऐका ना मला तुम्हाला लोन द्यायचं नाही. निघा इथून. भाऊजीनो वाव असं काय करतात? मोठ्या आशेने लाव. ऐका ना हे आंबावडीचं बिझनेस आहे ना लय मोठं करूचा. जगातल्या ना प्रत्येकापर्यंत आंबावडी पोहोचतली पाहिजे माहिती ही गंदा आंबावडी तुम्हाला जगातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवायची. अजिबात नाही, नाही. असं. इथून निघा. नाही ऐका निघा इथून. नाही ऐका. Get out. नाही काका 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 प्लीज काका आमच्यावर दया करा काका. काका मी अनाथ आहे काका. काका मला मदत करा काका. अरे तुम्ही बायना जत मारू जत कथा ना. अरे तुझे आई वडील इथे आहेत ना रे तू स्वतःला अनाथ म्हणवतो. लाज नाही वाटत? नाही काका हा प्रभ्यानं मला रेल्वे स्टेशनवर असाच पाठवतो कागदावर लिहितो मी अनाथ आहे मला मदत करा म्हणून खूप पैसे मिळतात. का रे हो पिचकेला आंबा तू 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 सडेल पटक तोंडाच्या पोराला तू असं पाठवतो अनाथ म्हणून आणि लोकांकडून पैसे उकळतो. तुला लाज नाही वाटत का रे? त्यात लाज वाटणार का काय आहे? नाहीये. शाहरुख काय बोला काय काय कोई भी धंधा छोटा नहीं होता हाँ और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. धर्म नहीं होता. तुम्ही इथून सट का नाही का नाही सट. ओ नाही 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 नाही, काका काका तुम्ही इकडे या इकडे मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे बसा बसा माझ्याकडे ना अजून एक आयडिया आहे काका. काका मी आणि माझा मित्र सुगंधी चड्डीचा शोध लावणार आहे. सुगंधित चड्डी. हा अरे हे काय म्हणजे कसं आहे बघा काका आजकाल लोक अरबट सरबट खातात हा. अवेळी जेवतात बरोबर आहे. त्याच्यामुळे लोकांना ना गॅसचा त्रास होतो त्यामुळे लोक असे खूप दाबून ठेवतात पण कधीतरी आपलं हळूच बाहेर पडतं तसं भारी वाटतं पण त्याच्यामुळे बाजूच्यांना त्रास होतो ना मग? काका. त्यामुळे मी अशी सुगंधित चड्डी तयार करणार आहे ना ती गॅसचा वासना घालून पूर्ण सुगंध पसरवेल सगळीकडे. असं हा आणि त्यासाठी मला 100 करोड रुपये लागणार आहेत. 100 करोड. हो आणि मी तर टॅगलाईन पण बनवले. हो का? शेपू असो वा चिकन अंडी वास थांबवणार दत्तूची सुगंधी चड्डी. आगे बाय माझे वा 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 माझं दत्तू. तू काय शार्क टँक बघून आला का रे? अरे हो गप्पी मासा ही जी सुगंधित चड्डी आहे म्हणजे त्याच्यातून सुगंध कसा येईल बुवा? म्हणजे तुम्हाला आता आमची आयडिया सांगतो. सांग, सांग. मी काय करणार आहे काका चड्डीच्या मागच्या बाजूला ना जाळीवालं अस्तर लावणार आहे. अस्तर. हा आणि त्याच्यात ना सुगंधी कापूर टाकणार आहे. कापूर टाकणार आहे आणि याच्यासाठी किती पैसे? 100 करोड रुपये. 100 करोड. बाप रे. मग अख्ख्या जगात वाटायला लागेल ना सगळ्यांना म्हणजे अमेरिका वगैरे सगळीकडे द्यावं लागणार मला. ते घेतील लोक ही चड्डी? हा घेतील ना म्हणजे तुम्हाला बोललो ना जगात 70% लोकांना त्रास होतो तो. नाही 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू या चड्डीचा डेमो द्यायला इकडे ये बँकेत. हा. ती चड्डी घाल हा. तो कापूर टाक मस्त पैकी. त्या कापराला मी काय करतो पेटवून देतो म्हणजे तो कापूर पेटेल तुझी चड्डी पेटेल तो जो गॅस आहे तो पण पेटेल आणि ह्याच्या आयडियाच्या किडे ना हे निघून जातील. याच्यापेक्षा ना मी तुम्हाला आयडिया देतो. काय तुम्ही तुमचे कपडे फाडून घ्या. फाडून हा त्याला अशी घाण चोपडा हा आणि कटोरा घेऊन बसा कुठेतरी. हा, हे ऐकलेलं आहे कुठे. हा धंदा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. ही तुमची लायकी आहे. लायकी आहे? भीक मागा. नाही, ऐका भीक ना, मागा. ऐका ना, हो, 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 द्या, हे घ्या, द्या, घ्या तुम्ही. द्या ना, संदीप नको, पटाक please, आंबवडी. असं नका करू. काय नाही. पाया पडतो. थांबा ना. छान झाला परफॉर्मन्स ॲज युजल. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसादा छान विषय छान होता सुगंधी विषय होता. सई
भारी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवडते की ही फॅमिली कोणाबरोबरही जेल होते आणि मस्त जेल होते. आय थिंक हे खूप जमेची बाजू आहे. या फॅमिलीला पुन्हा एकदा भेटायला मी खूप आतुर आहे. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.